श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या लोकांनो, 2026 सालच्या फेब्रुवारी महिन्यात ब्रह्मांडात अशा काही महाभयंकर आणि तितक्याच विलोभनीय हालचाली होणार आहेत ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. गुरुजी सांगतात की 17 फेब्रुवारी 2026 नंतर तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडण्याची वेळ आता आली आहे. आकाशात एकामागून एक अशा 2 अद्भुत घटना घडणार आहेत ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर, तुमच्या बँक बॅलन्सवर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होणार आहे. कुंभरास तुमच्यासाठी साधी रास नाही, तर ते तुमचे धनभाव आहे. आणि गुरुजींच्या मते जेव्हा धनभावात सूर्य, राहू आणि मंगळासारखे शक्तिशाली ग्रह एकत्र येतात तेव्हा एक असा फायनान्शियल स्फोट होतो जो सामान्य माणसाला रात्रीतून राजा बनवू शकतो. पण थांबा, यात एक मोठा सस्पेन्स दडलेला आहे. ही प्रचंड ऊर्जा तुम्हाला अफाट संपत्ती देणार की तुमच्या एका चुकीच्या निर्णयामुळे तुमची जमापुंजी धोक्यात येणार? 17 फेब्रुवारीचे सूर्यग्रहण आणि 23 फेब्रुवारीचा तो रहस्यमय पंचग्रही योग हा केवळ योगायोग नाही, तर तो तुमच्यासाठी एक फायनान्शियल जॅकपॉट ठरणार आहे. गुरुजी असेही सांगतात की हा पैसा नेमका कुठून येणार, कोणत्या गुप्त मार्गाने लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार, आणि अशा कोणत्या चुका आहेत ज्या टाळल्या तर तुमच्या तिजोरीचा ताला कायमचा उघडा राहील. हे सर्व जाणून घेण्यासाठी तुमचे काळीज घट्ट करा, कारण मकर राशीच्या आयुष्यातील सर्वात रोमांचक कालखंडाचा पडदा आता उघडणार आहे. ही वेळ भीतीची नाही, तर अत्यंत सावध राहून संधीचे सोने करण्याची आहे. मकर राशीच्या लोकांनो, तयार व्हा, कारण 17 फेब्रुवारी 2026 नंतर तुमच्या आयुष्यात अशा काही दैवी घटना घडणार आहेत ज्या तुमच्या नशिबाचे बंददार कायमचे उघडणार आहेत. गुरुजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ म्हणजे साक्षात लक्ष्मी प्रसन्न होण्याचा काळ आहे. ब्रह्मांडात अशा 2 अद्भुत आणि शुभ घटना घडणार आहेत ज्याचा थेट परिणाम तुमच्या बँक बॅलन्सवर आणि तुमच्या सुखावर होणार आहे. ही वेळ सामान्य नाही. हा एक असा फायनान्शियल जॅकपॉट आहे जो तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवेल. तुमच्या तिजोरीचे हे सुवर्ण रहस्य नेमके काय आहे? गुरुजी डिकोड करत आहेत की मकर राशीच्या धनभावात दुसऱ्या घरात 2 प्रचंड ऊर्जांचा संगम होणार आहे. पहिली घटना म्हणजे 17 फेब्रुवारी 2026 रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण. जरी या ग्रहणामुळे जगात काहीही उलथापालथ झाली तरी मकर राशीसाठी हे ग्रहण एक शुद्धीकरणाची प्रक्रिया असेल. गुरुजींच्या मते तुमच्या धनभावातील जुने अडथळे आणि नकारात्मक ऊर्जा या ग्रहणाने नष्ट होणार आहे. हे ग्रहण तुमच्या आर्थिक मानसिकतेला अधिक प्रगल्भ आणि शक्तिशाली बनवेल, ज्यामुळे तुम्ही पैशांचे नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करू शकाल. पण खरी लॉटरी तर याच्या 5 दिवसांनंतर लागणार आहे. 23 फेब्रुवारी 2026 हा तो ऐतिहासिक दिवस आहे जेव्हा 5 ग्रहांची महायुती तुमच्या धनभावात होणार आहे. सूर्य, शुक्र, मंगळ, बुध आणि राहू हे 5ही शक्तिशाली ग्रह एकाच ठिकाणी एकत्र येऊन तुमच्यासाठी कुबेराचा खजिना उघडणार आहेत. गुरुजी सांगतात की जेव्हा शुक्र, लक्झरी, बुध, बुद्धी, मंगळ, पराक्रम, सूर्य, सत्ता आणि राहू, अफाट विस्तार एकत्र येतात तेव्हा तिथे केवळ आणि केवळ प्रगतीच होते. मकर राशीच्या लोकांसाठी हे ग्रह एका ब्रह्मांडीय टीमसारखे काम करतील, जे तुमच्या आयुष्यात वेल्थ एक्सप्लोजन, संपत्तीचा महास्फोट घडवून आणतील. या युतीमुळे तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच चमक येईल. तुमची वाणी इतकी प्रभावी होईल की लोक तुमचे शब्द ऐकून तुमच्याकडे आकर्षित होतील. सस्पेन्स असा आहे की हा पैसा नेमका कुठून येईल? गुरुजी स्पष्ट करतात की या काळात तुमच्या मनातील एखादी जुनी कल्पना किंवा एखादा छोटासा व्यवसाय तुम्हाला अफाट यश मिळवून देईल. ही ऊर्जा तुम्हाला केवळ श्रीमंत बनवण्यासाठी नाही, तर तुम्हाला समाजात एक मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी येत आहे. ही वेळ संधी ओळखण्याची आणि मोठ्या ध्येयाकडे झेप घेण्याची आहे. गुरुजी अतिशय सविस्तरपणे या युतीचे रहस्य उलगडतात. ते म्हणतात की मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ म्हणजे त्यांच्या कष्टाच्या फळाचा मोक्ष आहे. तुमच्या धनस्थानात बसलेली ही 5 ग्रहांची युती तुमच्यासाठी भविष्यातील अनेक सुवर्ण संधींची दारे उघडणार आहे. जो पैसा वर्षानुवर्षे कुठेतरी रखडला होता तो आता पूर्ण व्याजासह तुमच्याकडे चालत येईल. हा काळ केवळ धनप्राप्तीचा नाही, तर तुमच्या कौटुंबिक समृद्धीचा देखील आहे. तुमची बौद्धिक क्षमता इतकी तल्लख असेल की व्यवसायातील गुंतागुंतीचे प्रश्न तुम्ही चुटकीसरशी सोडवाल. गुरुजींच्या मते हा काळ मकर राशीसाठी एका नव्या साम्राज्याचा पाया रचणारा ठरेल. तुमच्याकडे येणारा पैसा हा केवळ नशिबाने नाही, तर तुमच्या पूर्वपुण्याईने आणि ग्रहांच्या या शुभ संगमाने येत आहे, जो तुमच्या आयुष्यात स्थैर्य आणि प्रचंड मानसिक समाधान घेऊन येईल. मकर राशीच्या लोकांनो, आता आपण अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे तुमच्या कष्टाचे रूपांतर सोन्यात होणार आहे.
गुरुजी सांगतात की 17 आणि 23 फेब्रुवारीच्या या महागोचराचा सर्वात मोठा आणि शुभ परिणाम तुमच्या करिअरवर होणार आहे. तुमच्या करिअरचा स्वामी शुक्र आणि लाभाचा स्वामी मंगळ हे दोन्ही आता तुमच्या धनभावात एकत्र आले आहेत. हा असा दुर्मिळ योग आहे जो दशकातून एकदाच येतो. पण या यशाच्या मागे एक अद्भुत सस्पेन्स दडलेला आहे. तुमच्या शब्दांची जादू कशी चालणार? गुरुजी म्हणतात, जे लोक मार्केटिंग, बँकिंग, डेटा ॲनालिटिक्स किंवा स्पीकिंग क्षेत्राशी जोडलेले आहेत त्यांच्यासाठी हा काळ म्हणजे गोल्डन एराची सुरुवात आहे. तुमच्या बोलण्यात एक असे चुंबकीय आकर्षण निर्माण होईल की तुमचे क्लायंट्स आणि वरिष्ठ तुमच्या शब्दांना टाळू शकणार नाहीत. मोठ्या हाय तिकीट सेल्स क्लोज करण्यासाठी हीच ती सर्वोत्तम वेळ आहे. करिअरमध्ये तुम्हाला अशा काही संधी मिळतील ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. तुमचा आत्मविश्वास इतका दांडगा असेल की ऑफिसमधील सर्वात कठीण काम तुम्ही सहजतेने पूर्ण कराल आणि सर्वांच्या कौतुकास पात्र ठराल. आता वळूया तुमच्या आर्थिक स्थितीकडे, म्हणजेच तुमच्या फायनान्सकडे. गुरुजी सांगतात की तुमच्या कुंडलीतील अष्टमेश सूर्य जेव्हा राहूसोबत धनभावात बसतो तेव्हा तो अचानक धनलाभाचा योग तयार करतो. सस्पेन्स असा आहे की हा पैसा केवळ पगारातून नाही तर काही गुप्त किंवा अनपेक्षित मार्गांनी तुमच्याकडे येणार आहे. जर तुमचा पैसा अनेक वर्षांपासून कुठेतरी अडकलेला असेल तर तो या काळात अचानक मुक्त होईल. शेअर मार्केट किंवा जुन्या मालमत्तेच्या व्यवहारातून तुम्हाला अशा प्रकारचा परतावा मिळेल जो तुमच्या बँक बॅलन्सचा चेहरामोहरा बदलून टाकेल. गुरुजी एका अत्यंत महत्त्वाच्या रहस्याचा उलगडा करतात. ते म्हणतात की ही 5 ग्रहांची युती मकर राशीला फायनान्शियल जॅकपॉट देण्यासोबतच पैशांचे व्यवस्थापन करण्याची एक नवी दृष्टी देणार आहे. तुमच्याकडे येणारा हा पैसा केवळ आकड्यांपुरता मर्यादित नसेल तर तो लिक्विड कॅशच्या स्वरूपात तुमच्या हातात खेळणार आहे. हा काळ तुम्हाला शिकवेल की खऱ्या संपत्तीची निर्मिती कशी करायची. तुम्ही घेतलेला एक छोटासा आर्थिक निर्णय भविष्यात तुमच्या कुटुंबाला पिढ्यानपिढ्या स्थैर्य देईल. तुमची बुद्धी इतकी तल्लख चालेल की तुम्ही भविष्यातील आर्थिक संकटांचा अंदाज घेऊन आजच आपली सुरक्षित तटबंदी तयार कराल. गुरुजींच्या मते हा काळ मकर राशीच्या लोकांसाठी अमीर होण्याचा नाही तर संपत्तीवान होण्याचा महान उत्सव आहे. पण या अफाट यशाचा आनंद घेत असताना तुमच्या नात्यांमध्ये कोणती गोड बातमी येणार आहे? आणि या यशाचे संरक्षण करण्यासाठी गुरुजींनी कोणते विशेष मार्गदर्शन दिले आहे हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा. मकर राशीच्या लोकांनो, करिअर आणि पैशांच्या यशानंतर आता वेळ आली आहे तुमच्या खासगी आयुष्यात सुखाचा वर्षाव होण्याची. गुरुजी सांगतात की तुमच्या धनभावात कुटुंबभाव होणारी ही 5 ग्रहांची युती तुमच्या कुटुंबात आनंदाचे नवीन पर्व घेऊन येणार आहे. सस्पेन्स असा आहे की अनेक वर्षांपासून चालत आलेले कौटुंबिक वाद किंवा मालमत्तेचे प्रश्न आता अशा प्रकारे सुटणार आहेत की सर्वांच्या चेहऱ्यावर हसू येईल. गुरुजी म्हणतात की या काळात तुमच्या वाणीत साक्षात सरस्वतीचा वास असेल. तुम्ही तुमच्या गोड शब्दांनी आणि समंजसपणाने तुटलेली नाती पुन्हा जोडू शकाल. मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ कौटुंबिक गेट टुगेदर आणि उत्सवाचा असेल. जर तुमच्या मनात कोणाबद्दल काही गैरसमज असतील तर ते दूर होऊन प्रेमाची नवीन पालवी फुटेल. विशेषतः जे लोक विवाहयोग्य आहेत किंवा ज्यांना अपत्य सुखाची प्रतीक्षा आहे त्यांच्यासाठी हे ग्रहमान अत्यंत शुभ वार्ता घेऊन येत आहेत. तुमच्या आयुष्यात येणारा नवा जोडीदार किंवा नवीन पाहुणा तुमचे नशीब अधिक उजळवून टाकेल. गुरुजींचे सविस्तर विश्लेषण, भविष्याचा पाया आणि सुरक्षित समृद्धी. या भागामध्ये गुरुजी एका अत्यंत गूढ रहस्यावर प्रकाश टाकतात. ते म्हणतात की ही 5 ग्रहांची शक्ती तुम्हाला भविष्यासाठी एक मोठी पॅसिव्ह इन्कम, काम न करता मिळणारे उत्पन्न सुरू करण्याची प्रेरणा देणार आहे. मकर राशीचे जे लोक या काळात संयम आणि नियोजनाने पुढे जातील ते 2026च्या अखेरपर्यंत आपल्या समाजातील सर्वात प्रतिष्ठित आणि श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातील. हा काळ तुम्हाला केवळ पैसा देणार नाही तर तो पैसा टिकवून ठेवण्याची दैवी शक्ती आणि बुद्धी देखील देईल. गुरुजींच्या मते तुमच्या आयुष्यातील हा असा कालखंड आहे जिथे तुमची स्वप्ने सत्यात उतरण्यास सुरुवात होईल. अंतिम सुरक्षा कवच आणि अमोघ उपाय. या सुवर्ण काळाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी गुरुजींनी काही विशेष सिद्ध उपाय दिले आहेत जे तुमच्या यशाला कोणाचीही नजर लागू देणार नाहीत. मंत्रशक्ती. रोज ओम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करा आणि भगवान शिवशंकरांच्या दरिद्र दहन स्तोत्राचे वाचन करा, जेणेकरून तुमच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहील. रत्न आणि रुद्राक्ष बुद्धी आणि भाग्याला बल देण्यासाठी पन्ना किंवा ओपल रत्न धारण करा. तसेच महालक्ष्मीचे प्रतीक असलेला 7मुखी रुद्राक्ष गळ्यात घातल्याने आर्थिक स्थैर्य कायम टिकून राहील. सेवेचा मार्ग. दिव्यांग व्यक्तींना किंवा गरजू मुलांना मदत करा.
तुमच्या कष्टाच्या पैशातील थोडासा भाग दानात दिल्यास तुमची संपत्ती 10 पटीने वाढेल. शेवटचा सस्पेन्स. मकर राशीच्या लोकांनो, भाग्योदयाची ही वेळ तुमची वाट पाहत आहे. 23 फेब्रुवारीचा तो क्षण तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणार आहे. तुम्ही या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करायला तयार आहात का? लक्षात ठेवा, गुरुजींचा आशीर्वाद आणि तुमचे प्रयत्न यांची साथ लाभली की विजय निश्चित आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास आत्ताच लाईक करा आणि मकर राशीच्या तुमच्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच सविस्तर आणि सकारात्मक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री महाकाल.